नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी। 27 मार्च 2024 रोजी दिल्लीतील भारतीय लोकपाल कार्यालयात न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून शपथ घेतली। भारताच्या लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती AM खानविलकर यांनी त्यांना शपथ दिली। न्यायमूर्ती ऋतुराज यांनी यापूर्वी भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे। ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिले आहेत। तसेच त्यांच्यासोबतच पंकज कुमार आणि अजय तिर्की यांनी लोकपाल सदस्य म्हणून शपथ घेतली। तर बघा, पंकज कुमार हे गुजरात केडरचे 1986च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। तर यापूर्वी ते गुजरातचे मुख्य सचिव होते। तर अजय तिर्की हे मध्य प्रदेश केडरचे 1987च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि यापूर्वी ते भारत सरकारच्या भूसंसाधन विभागाचे सचिव होते। नेक्स्ट आहे, 14वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर याचे उत्तर आहे हरियाणा। हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 ठिकाण आहे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी पुणे महाराष्ट्र। कालावधी काय होता बघा, 13 ते 23 मार्च 2024। आवृत्ती आहे 14वी। यामध्ये सहभागी संघ होते 27। आयोजक आहे हॉकी इंडिया। विजेता ठरला हरियाणा संघ आणि उपविजेता ठरलेला आहे महाराष्ट्र संघ। 23 मार्च 2024 रोजी पिंपरी पुणे महाराष्ट्रातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला। पहिली हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2011 मध्ये आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कोठे सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात। मार्च 2024 मध्ये अदानी समूहाने गुजरातमधील मुंद्रा येथे जगातील सर्वात मोठ्या सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे। अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड या समूहाच्या प्रमुख कंपनीची उपकंपनी असलेल्या कच्छ कॉपरने $1.2 बिलियन ग्रीनफील्ड कॉपर रिफायनरीचा पहिला टप्पा सुरू केला आहे। ही सुविधा तांब्याच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यात आणि ऊर्जा संक्रमणास सहाय्य करेल। या सुविधेचा पहिला टप्पा 0.5 दशलक्ष मेट्रिक टन शुद्ध तांबे तयार करेल। कच्छ तांब्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 1 दशलक्ष टन तांब्याचे उत्पादन होणार आहे। नेक्स्ट आहे, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजे BPRD चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजीव कुमार शर्मा। मार्च 2024 मध्ये IPS राजीव कुमार शर्मा यांना ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। त्यांचा कार्यकाळ हा 2026 पर्यंत असणार आहे। त्यांनी बालाजी श्रीवास्तव यांची जागा घेतली आहे। तर ते राजस्थान केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। पोलीस दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी 28 ऑगस्ट 1970 रोजी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोची स्थापना करण्यात आली। तर बघा, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजीव कुमार शर्मा यांची। नेक्स्ट आहे, नुकतेच दिमित्री कुलेबा हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत जे भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे युक्रेन। 28 मार्च 2024 रोजी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा हे भारताच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत। दिमित्री कुलेबाची ही पहिलीच भारत भेट आहे। त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांची भेट घेतली। 2 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढणे हा या भेटीचा उद्देश आहे। तर रशिया आणि युक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली होती, म्हणजेच दोन्ही देशांची बाजू भारताने घेतलेली नव्हती। नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 30 मार्च। दरवर्षी 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा केला जातो। 14 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 30 मार्च हा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला। याद्वारे 30 मार्च 2023 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस जागतिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाला पाठिंबा देण्याच्या आणि सुधारण्याच्या महत्त्वाकडे लक्ष वेधतो।
तर बघा 2024 मधला जो कचरा दिवस, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात आला, तो दुसरा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात आला. नेक्स्ट आहे लुईस मॉन्टेनेग्रो हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. मार्च 2024 मध्ये डेमोक्रॅटिक अलायन्सचे नेते लुईस मॉन्टेनेग्रो हे पोर्तुगालचे पंतप्रधान झाले आहेत. अँटोनियो कोस्टा यांच्या जागी मॉन्टेनेग्रो पंतप्रधान झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अँटोनियो कोस्टा यांनी पंतप्रधानपद सोडले होते. नेक्स्ट आहे इंडिया टीबी रिपोर्ट 2024 कोणी जारी केला आहे? तर याचे उत्तर आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 27 मार्च 2024 रोजी इंडिया टीबी अहवाल 2024 जारी केला आहे. या अहवालानुसार 2015 पासून भारताने क्षयरोगाच्या घटनांमध्ये 16% आणि क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूदरात 18% घट नोंदवली आहे. मार्च 2024 मध्ये भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने प्रौढांवर क्षयरोगावरील लस MTBVAC च्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. तर 2025 पर्यंत टीबी मुक्त होण्याचे भारताचे लक्ष्य आहे. नेक्स्ट आहे बघा, नुकतीच विंडोज आणि सरफेस या दोन्ही विभागाचे नवीन प्रमुख म्हणून मायक्रोसॉफ्टने कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे पवन दावलुरी. मार्च 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास म्हणजेच IIT मद्रासचे पदवीधर पवन दावलुरी यांची विंडोज आणि सरफेस या दोन्ही विभागांचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. दावलुरी यांनी पॅनोस पानाय यांची जागा घेतली आहे व ते 2001 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले होते. नेक्स्ट आहे जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे न्यायमूर्ती मोहम्मद युसुफ वानी. मार्च 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मोहम्मद युसुफ वानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मुख्य न्यायमूर्ती N कोतेश्वर सिंह यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. आता जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सरन्यायाधीशांसह एकूण 16 एवढी झाली आहे. नेक्स्ट आहे नुकतीच बसिरो दियोमाये फाये यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली? तर याचे उत्तर आहे सेनेगल. मार्च 2024 मध्ये बसिरो दियोमाये फाये यांनी सेनेगल देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी 54.28% मतांसह राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. वयाच्या 44व्या वर्षी फेये हे आफ्रिकेतील सर्वात तरुण निवडून आलेले अध्यक्ष बनणार आहेत. 1960 मध्ये फ्रान्सपासून सेनेगलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या फेरीत विजय मिळवणारा तो पहिला विरोधक ठरला आहे. नेक्स्ट आहे रशियाच्या सोयुज MS-25 अंतराळयानाने किती अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेले आहे? तर याचे उत्तर आहे 3. मार्च 2024 मध्ये रशियाचे सोयुज MS-25 अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. या यानात नासाचे अंतराळवीर ट्रेसी कॉल्डवेल डायसन, रशियन अंतराळवीर ओलेग नेव्हिट्स्की आणि बेलारूस स्पेस फ्लाइट सहभागी मरीना वासिलिव्स्काया यांचा समावेश होता. स्पेस स्टेशनवर नवीन क्रू मेंबर्स आल्यानंतर तेथील अंतराळवीरांची एकूण संख्या आता 10 एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर आहे. नेक्स्ट आहे जागतिक कबड्डी दिनी कोणत्या देशाने 128 खेळाडूंच्या सहभागाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला? तर याचे उत्तर आहे भारत. 24 मार्च 2024 रोजी जागतिक कबड्डी दिनी भारताने 128 खेळाडूंच्या सहभागाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवून इतिहास रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न सकाळी 11 वाजता गिनीज संघाच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत सुरू झाला आणि 128 खेळाडूंच्या सहभागाने 3 तासांच्या अखंड खेळानंतर दुपारी 2 वाजता संपला. या कार्यक्रमात हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. बघा हा विक्रम आहे तो कोठे करण्यात आलेला आहे? तर भारतातील हरियाणा या ठिकाणी. तर गिनीजने हा कार्यक्रम मोडण्यासाठी 84 खेळाडूंचा बेंचमार्क सेट केला होता. तर आयोजकांनी 128 खेळाडूंसह नवा विक्रम रचून हे आव्हान स्वीकारले होते. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांना गिनीज टीमने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट प्रदान केले आहे. अलीकडेच होलिस्टिक इंटरनॅशनल ओव्हरसीज स्पोर्ट्स असोसिएशन आणि हरियाणा सरकारने कबड्डीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच डॅनियल काहनेमन यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक देण्यात आले? तर याचे उत्तर आहे अर्थशास्त्र. मार्च 2024 मध्ये इस्रायली अमेरिकन संज्ञात्मक मानसशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल काहनेमन यांचे निधन झाले.
त्यांना 2002 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात कल्याण चालुक्य वंशाचा 900 वर्षे जुना कन्नड शिलालेख सापडला? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा। मार्च 2024 मध्ये तेलंगणा राज्यातील महबूबनगर जिल्ह्यातील जडचेरला मंडलातील मंदिर शहर गंगापुरम येथे कल्याण चालुक्य राजघराण्यातील 900 वर्ष जुना कन्नड शिलालेख पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत सापडला आहे। हा दुर्मिळ शिलालेख चौदम्मा मंदिराजवळील टाकी बांधावर बेवारस पडलेला आढळून आला। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।